पहिलाच बॉल फेस करत असताना विकेट करण्याचा प्रयत्न केला प्रशांत चोरगेनं. क्षेत्ररक्षकापासून फटका दूर खेळणं गरजेचं होतं, कारण पॉवर प्ले सुरू आहे. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे त्या फिल्डर्सपासून जर तुम्ही दूर खेळाल तर मात्र चांगल्या धावा मिळू शकतात, पण षटकार ठोकण्याचा मानस होता. खोलात टाकलेला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोर अगदी खेळायचा होता. बॉल थोडासा स्क्वेअर गेला ऑफ साईडला. सिंगल मिळते. हो आणि पारितोषिक आलं पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाच्या बॅटरसाठी. कुठल्या बॅटरनं सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर आगरी धाब्याचे पोपरायडर आर्यन शेठ मेहर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी संत सुरुवात. तेजसच्या बॅटमधून एक धाव, दीपेनच्या बॅटमधून एक धाव आणि त्या मात्र ओव्हर स्पीड बॉल मिडॉनला बेट करण्याचा प्रयत्न, परंतु विनय पाटील वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेची संघाची धावसंख्या पुढे जात असताना 4 या आकड्यावरती 169 चौकार आतापर्यंत स्पर्धेमध्ये लागलेत आणि 145 षटकार. हा सर्व लेखाजोखा एंटरटेनमेंटच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. जबरदस्त मात्र थेट प्रक्षेपण. आणि पाहायला विसरू नका, उद्या मिड नाईटमध्ये तुम्हाला मात्र हा सामना पाहायला मिळू शकेल. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना. रांजोली जिल्हा परिषद गट अल्पेश ठाकरे, नीरज पाटील, वेदांत ठाकूर, मोनिश पाटील कॅप्टन, विनीत भगत, सूरज जोशी, जयेश पाटील, सचिन, वेदांत पाटील, मंगेश पाटील आणि हेमंत खराले. हो रिबाचा फटका बाहेर काढला आणि थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन दन करत 4 धाबांसाठी चौकार. आणि ALPL ची टीम सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. ऍक्शन रिप्ले आय थिंक. दीपेन केने वाह, खऱ्या अर्थानं भावाले गावाचा भविष्य आहे या खेळाडूमध्ये दडलेला आणि काय जबरदस्त मात्र मिडलिंग पाहिली आपण. आणि ALPL टीम किरण पाटील, अक्षय थेटे, संगीत पाटील, अक्षय थेटे कॅप्टन, आदित्य वाकडे. अक्षय थेटे आय थिंक थोडंसं करेक्शन करूया. आदित्य वाकडे, विनय पाटील, मनोज घाटाल, सुनील गांगोडे, कैलास पाटील, रणजित पाटील आणि दैवत वेलेकर. पाहायला विसरू नका. दुसऱ्यांदा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या हंगामामध्ये. 1-0 आघाडीवर आमने लोणारचं क्रिकेट आहे, पण आता उद्या कमबॅक होईल का, लेवल होईल का ती सिरीज खऱ्या अर्थानं. आणि एक चांगली संकल्पना अजय पाहतोय. ओ बॅटची खेळा, कॉन्फिडन्स तर नाही परंतु रिझल्ट मात्र या ठिकाणी चांगला पाहतो आपण 4 धाबांसाठी. अजय तुलाही माहित असेल की ज्यावेळी पहिल्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहिली होती, त्या पर्वामध्ये PTC स्टार आणि आमने लोणार स्टार हा सामना आपण पाहिला होता. हो, मागच्या दोन्ही हंगामामध्ये. मागच्या हंगामामध्ये मला वाटतं 40+ एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. पण पहिल्या हंगामामध्ये ALPL स्टार्स आणि PTC स्टारच्या दरम्यान मॅच होती. दरम्यान 2 चौकार आलेले आहेत. पहिलं षटक सुरुवात चांगली होती गोलंदाजाकडून, परंतु षटकाचा अंत तेवढा चांगला झालेला नाहीये सागर फुलोरेकरिता. षटक संपले, धावसंख्या 1-12. आणि याच मैदानावर ती एक्झिबिशन मॅच आपण बघितली होती. नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत विविध क्षेत्रांमध्ये, विविध परिसरांमध्ये. ही ALPLची चर्चा कशी होईल आणि तिकडचे क्रिकेटर्स इकडे कसे खेळायला येतील याचा देखील विचार केला जात आहे आणि त्यामुळे देखील इकडच्या खेळाडूंना एक चांगला अनुभव मिळणार आहे. हो आणि याच्या पाठीमागचे आपण कोणाला श्रेय देऊ शकतो तर 7 स्टार कमिटीला. कारण आता मात्र ही जी असोसिएशन आहे फक्त आमने लोणार आता मर्यादित राहिलेली नाही आहे. कारण आता मात्र महाराष्ट्रभर या 7 स्टार ग्रुपची, त्याचप्रमाणे आमने लोणार असोसिएशनची मात्र चर्चा होत राहिलेली आहे. कारण डिसिप्लिन मागील 3 वर्षाचा आपण जर खेळ पाहिला किंवा पूर्वीचा खेळ पाहिला तर अजय भरपूर काही बदल आता मात्र पाहायला मिळतोय. खूप सारे चेंजेस झालेले आहेत आणि अगदी शिस्तबद्ध अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर स्पर्धांची संख्या फार वाढलेली आहे. काल देखील उल्लेख केला होता मी की भिवंडी ही टेनिस बॉल क्रिकेटची नगरी आहे, परंतु या भिवंडीमध्येच आपण बघतो आमने लोणारचा परिसर आहे आणि आता इकडचं क्रिकेट जास्त वाढलेलं आहे. जास्तीत जास्त स्पर्धा भिवंडीमध्ये देखील या परिसरामध्ये होत आहेत. परंतु आम्हाला एक खंत जरूर आहे या चेंडूनंतर, जरूर ती खंत मी व्यक्त करेन. चांगला असता कव्हर ड्राईव्ह चेंडू चालला अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्पर्धा तर भरपूर होत राहिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं अजय तुम्हाला सध्या आम्ही मिस करतोय. हम तो आपके साथ है योगी. अभी साथ हो लेकिन कभी साथ छोड़ के क्या पता. नाही खऱ्या अर्थानं
या विभागातून तुम्ही बिलॉंग करतायत, तुम्हाला भरपूर पसंती या विभागामध्ये मिळालेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा जास्त बिझी असल्या कारणानं या विभागामध्ये जास्त वेळ देत नाहीत. इकडे मात्र 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या गेल्या. परंतु आशा करूया की पुढील पर्वामध्ये अजय आमच्या सोबतीला जास्तीत जास्त राहतील या विभागामध्ये. येस आय विल ट्राय. पण काही प्रोटोकॉल असतात ते आपल्याला फॉलो करावे लागतात योगी. ते Yes. तुम्हाला देखील माहिती आहे. आता तुमच्याबद्दल देखील तेच घडलेलं आहे. पीटीसीचा खरं तर तुमचा बुलंद आवाज आहे तुम्ही पीटीसीचा, पण पीटीसी मध्ये तुम्ही देखील कमी वेळ दिलेला आहे. चर्चा सुरू राहील. मॅचकडे वळूयात आपण. 14 धावा फलकावर लागल्यात, 15 धावा झाल्यात आता. ओहो, चांगला बॉल. हो, रिव्हर्स फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे पाहतो की चेंडू पाठमध्ये मात्र संपर्क नाहीये. सध्या आपण पाहतोय पाटील डेव्हलपर्स बापगाव संघ सध्या इनॅक्शन मध्ये आहे आणि या संघाला भरपूर माध्यमातून प्रेक्षकांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. अजून एक चांगला स्ट्राईकवर ड्राईव्ह, चेंडू चालला अगदी डीप मध्ये. जयदीप साईनाथ पाटील बापगावचे फार मोठे ते फॅन आहेत आणि वडपेचे या सचिन सोंगाल यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा येत आहेत. स्पेशली पाटील डेव्हलपर्स बापगाव संघासाठी आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 16 रन्स. थोडंसं आपण ऑन स्क्रीनवरती करेक्शन करूया. पुन्हा रिव्हर्सचा फटका. आज दीपेने रिव्हर्स खेळतोय, तेजशी रिव्हर्स खेळतोय. जणू काय धगावटमधून इशारा दिला की काय की तुम्ही दोघांनी रिव्हर्स फटके खेळायचे आहेत. खरं तर फील्ड प्लेसमेंट ज्या प्रकारचं आहे ना ते पाहून येथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. तो एक मोह फलंदाजांना बऱ्याचदा आवरता येत नाही जेव्हा बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्ड असतो. त्यामुळे देखील आणि एक तर लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतोय विजय तरे, त्याहीमुळे कुठेतरी विथ द स्पिन जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र गोलंदाज चतुर आहे. लिडिंग एज बॉल हवेत, सहज सोपा झेल कव्हर पॉइंटला, फलंदाज बाद. आणि इकडे मात्र पवनपुत्र ब्लास्टर पीसीएस संघानं मात्र गेममध्ये चेंजेस केला. अजय, पहिल्या मॅचमध्ये आय थिंक विजिनो 5वा षटक हाताला होता आणि इकडे मात्र पॉवर दुसरं षटक त्याच्याकडे सोपवलं आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी मात्र त्याच्याकडे पाहायला मिळाली. फक्त 4 रन्स खर्च केला आणि शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी तेजस पाटीलला मात्र त्याने बाद केलाय. म्हणजे म्हणतात ना की जीवनामध्ये किंवा आपल्या एखाद्या क्षेत्रामध्ये बदल होणं गरजेचं आणि तो बदल केला पीसीएसकरांनी. बदल करावा लागतो, विशेषतः जेव्हा तुम्ही पहिला सामना गमावलेला आहे तेव्हा तुम्हाला कुठेतरी बदलाची गरज देखील असते. पण बदल देखील योग्य झाले पाहिजेत. आणि इकडे तुम्ही पाहू शकाल 40+ खेळाडू तिकडे आनंद लुटतायत. क्या बात आहे. हो, आणि सन्माननीय श्रीनाथजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल, प्रसिद्ध बिल्डर्स आहेत आणि खऱ्या अर्थानं पीसीएस संघाचे पुरस्कार ते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कैलाजी पाटील यांचे मोठे बंधुराज आपले या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16-2. खरं तर हे जे क्रिकेट आपण बघतोय ना सध्याच्या घडीला, याचा आधार म्हणजे हे 40+ खेळाडू आहेत. कारण त्यांनी सुरुवात केलेली आहे, तिकडनं सुरुवात झालेली आहे आणि त्यांचा काळ तर फारच वेगळा होता. आनंद त्याही वेळेला होता क्रिकेटच्या खेळामध्ये, याही वेळेला आपल्याला आनंद मिळतोय. पण त्यावेळेचं क्रिकेट फार वेगळं होतं. एका टीमकडे एक बॅट किंवा तीही नसायची, कमिटीची बॅट घेऊन बरेचसे संघ खेळायचे. पायात शूज नसायचे, ड्रेस कोडचा कुठलाही नियम नव्हता त्यावेळेला. मात्र तसं असताना देखील त्यांनी ते क्रिकेट खेळलं, ते क्रिकेट जगलेत, अजूनही खेळतायत, अजूनही जगतायत, आनंद लुटतायत क्रिकेटचा. आणि 40+ जे सामने आपण बघितलेत, काय चित्त थरारक सामने. कालच्या रजनीमध्ये देखील शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष. आज देखील जी सेमीफायनल आपण बघितली त्यामध्ये देखील अगदी 2 बॉल्स 9 धावा विजय केणे यांनी षटकार ठोकला आणि तदनंतर 3 धावा पळून पूर्ण केल्या. असं वाटलं नाही की आय थिंक 40+चा क्रिकेट आपण पाहतोय. असं वाटतं की जो आपण रेग्युलर मॅचेस पाहतोय त्या अनुषंगाने त्यांचा खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. आणि खऱ्या अर्थानं 7 स्टार कमिटीने तो खेळ जिवंत ठेवला आहे. आपण एक इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं या स्पर्धेमध्ये दिलीपजी जाधव जे लोणारचे कॅप्टन, त्यांनी सांगितलं की खरं जो क्रिकेट आहे तो मात्र 7 स्टार कमिटीने मात्र जिवंत ठेवलाय आणि त्यासाठी त्यांचे आम्ही आभार इथे मानतोय. चला आपण जाऊया आता ऑन गोईंग मॅचकडे. नरेश शिलरच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि इकडे बॅटची कडा, फिंगर अप आणि फलंदाज दीपेंकेने बॅक टू द डग आउट. सुपर डिलिव्हरी अँड फॅन्टास्टिक स्टार्ट बाय नरेश. पहिलाच बॉल थोडासा आतमध्ये आला, गुड लेंथवर टाकला होता, बाउन्स थोडासा कुठेतरी कमी राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला दीपेननं. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची आतली कडा आणि विकेट किपरचं तिकडे कौतुक करावं लागेल. चांगला झेल त्याने स्वीकारलाय. नरेश ज्याला आपण किरवलीच्या स्पर्धेमध्ये देखील बघितलं आणि तिकडे भरपूर कौतुक त्याचं चालू होतं कारण अंडर प्रेशर बऱ्याचदा गोलंदाजीला येत होता शेवटच्या षटकांमध्ये आणि फार इकॉनॉमिकल षटकं तिकडे टाकली होती.
अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे. हो. आणि नुकतीच जी आपण KPL पाहिली, आय थिंक PPL PCA प्रीमियर लीग, आणि त्याचा सुद्धा मात्र PCA चांगला फायदा झाला आहे. आणि आज PCS गावातील पाहिलं तर अनेक खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये चमकले. काल तुम्ही पाहिले सर, पियुष पाटील RD11 किरोली सकाळच्या वतीने खेळत असताना आय थिंक 3 मध्ये 13ची गरज असताना त्या धाबा त्यांनी मात्र जोडल्या होत्या. तुम्ही आज साहिल पाटीलला पाहता, विनय पाटीलला पाहता, आपण भाऊला सुद्धा पाहिलं, लेफ्टी पियुषला पाहिलं, आविष्कारला पाहिलं. म्हणजे भरपूर PCA गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी त्यांची पाहिली. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती नरेश शेलारनं मात्र विकेट्स प्राप्त केली. ओमकार दलवी आलाय, संघाचा आयकॉन आहे. पहिलाच बॉल अगदी स्वतःला मात्र त्या ठिकाणी बचावातच फटका मात्र खेळलाय. आणि एक इंटेन असतो एखाद्या बॅटरचा की माझ्या बॅटमधून अजय किमान एक धाव निघावी, आणि ती धाव ओमकारच्या बॅटमधून निघाली. परंतु 17 धाबा सावध आणि संत सुरुवात या ठिकाणी पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाची आपण पाहतोय. फार महत्त्वाच्या ओव्हर्स येथून फलंदाजांना खेळायच्या आहेत. सध्या तिसरं षटक सुरू झालेलं आहे. विकेटनं सुरुवात केली आहे नरेशनं. ओमकारनं पहिल्या बॉलवर पवित्र असा घेतला होता की जणू काही तो एक मोठा फटका खेळेल, परंतु लास्ट मोमेंट ॲडजस्टमेंट पाहायला मिळाली. बॉलचा वेग थोडासा कमी होता, हलक्यातनं बॉल ढकलला आणि सिंगल घेतली आहे. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप येथे फलंदाजांना बनवावी लागणार आहे, तेव्हा एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. कडे लॉफ केला आहे, बॉल हवेत आहे, उंची आहे, लांबी मिळणार नाहीये. फिल्डर लॉंग ऑफला बॉल खाली, जबरदस्त कॅच. वन मोर विकेट गोज डाऊन. निकेश लिगे आज निकेशनं आय थिंक पहिला झेल ड्रॉप केला, परंतु तदनंतर 3 झेल त्याच्याकडे, हा झेल पकडून, आणि 3ही झेल त्याने मात्र चांगल्या प्रमाणात फिनिश केले. हा झेल पहा अगदी स्कायर होता, आणि अगदी सहजपणे तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. वॉट अ कॅच. आणि अजून मात्र इथे धक्का लागत असताना टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव संघाला. ललेश पाटीलनं देखील निराश केलं, शून्यावर तो बाद झालाय. पहिलाच बॉल खेळत होता, दूरवरचा बॉल त्याने खेळला, बॅटच्या बॉटमवर लागला होता, खालच्या भागाला, त्याच्यामुळे तो बॉल जास्त दूरवर गेलेला नाहीये. उंची लाभली त्या फटक्याला, परंतु अंतर कापता आलेलं नाहीये. धक्का क्रमांक 4, 17ला 4. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु तो निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवता आलेला नाहीये फलंदाजांना. हो, याचं कारण अजय पवनपुत्र ब्लास्टर PCA सकाळची गोलंदाजी, जो बदल त्यांनी केला आहे ना, तो बदल मात्र चांगल्या प्रमाणात झाला आहे. जे रणनीती मात्र त्यांनी चेंजेस केली, त्या प्लॅनिंगनुसार त्यांचा खेळ सध्या सुरू आहे. आणि इकडे मात्र 2 विकेट्स आतापर्यंत नरेशच्या खात्यामध्ये आपण पाहिले. 3 चेंडूचा त्यांनी मात्र केला आतापर्यंत केलाय. इथे मात्र फटका हवेत, मानसच्या बॅटमधून उंच 17 चेंडूच्या खाली. हो, लगभग असं वाटतं की चेंडू हातातून निसटलाय, परंतु सागर वंगा, वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ सोनाले पाडा, त्याने पकडला झेल, आणि पुन्हा मात्र धुमाला या ठिकाणी सबसेल फिल्डर असताना. पहिल्याच बॉलवर आल्या षटकारच ठोकला पाहिजे का योग्य, हा प्रश्न आता येथे उद्भवतोय. बघा, बिग हिट केला, उंची अधिकची लाभली, फार उंच गेला. सोपं नव्हतं हे क्षेत्ररक्षकासाठी, परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. योग्य नजर त्याने ठेवली होती बॉलवर, आणि खूप चांगली सुरक्षित हातांची जोडी. बघा, बरोबर मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा समोर गेला काऊ कॉर्नरला. ग्रेट कॅच. मानस आला, आणि मानस गेलाही. जबरदस्त गोलंदाजी न्यू बॅटर पाहू शकेल मयुरेश पाटील. ओमकारच्या सोबतीला आहे. ओमकार आता मात्र इथून साथ देण्याची गरज आहे. जर तुम्हाला योग्य धावसंख्येवरती पोहोचायचं असेल, एक फाईट बॅक देण्यासाठी मात्र तुम्हाला आकडा या ठिकाणी उभारायचा असेल, तर मात्र अजूनही पाहिलं तर या ओव्हरनंतर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे तुम्ही इथून सुद्धा 50-55 पर्यंत जाऊ शकता, परंतु संयम तुम्हाला बाळगावा लागेल. हॅट्रिकवर आहे गोलंदाज नरेश शेलार. ओ, शॉट ऑफ लेंथ, चांगला बाउन्सर आहे हा. तिखट बॉल होता, तिखट बाउन्सर, परंतु वाईट घोषित करतायत पंच. थोडासा वेळ पंचांनी घेतला, आणि तदनंतर वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या पवनपुत्र ब्लास्टर्स PCA टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. हाईट देखील चेक केली जाईल, लाईन देखील चेक केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेतलाय का सर? यस, फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र DRS ची मागणी केलेली आहे व्हाईटसाठी. चला, ऑफिशियल पंचाने तर मात्र ती लिगल बॉल घोषित केलाय. व्हाईट दिलाय का? यस यस यस. आणि पंचांच्या निर्णयावरती आता मात्र चॅलेंज केलाय. हे DRS आल्यापासून म्हणजे पंचांसाठी फार कठीण असतं. ऑनफिल्ड पंच जे असतात, मग त्यांनी तो वाईट दिला काय, नाही दिला काय,
कोणतरी रिव्ह्यू घेणारच आहे. आणि याचा वाईटच बॉल आहे. जो पंचांनी निर्णय दिला होता तोच निर्णय असेल, कारण बॅटरच्या अगदी रिचच्या पलीकडे मात्र बाउन्सर पाहायला मिळतोय. परंतु खरं आहे अजय, या टेक्निकल आय थिंक आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे म्हणून ठीक आहे. त्याला जावं लागतं, नियमांनुसार पुढे जावं लागतं. आपण कधी जाणार. सुरेख बॉल, यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढा चांगला प्रेक्षणीय स्क्वेअर ड्राईव्ह. दुसऱ्या धावेसाठी निघालेत फिल्डर, थोडे दूर होते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मयुरेश 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. शेवटचा बॉल बाकी आहे. नरेशच्या या षटकामध्ये मात्र काय अफलातून गोलंदाजी केली. तब्बल 3 फलंदाजांना माघारी धाडलंय या षटकामध्ये. आणि फक्त या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत 4 रन्स इथे मात्र खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल ही या षटकातील आपण पाहत आहोत. हो, ओव्हर पिच बॉल आहे, परंतु लॉंग ऑनवरती फिल्डर तैनात पाहायला मिळतात सागरच्या रूपानं. सिंगल रन्स मात्र कम्प्लीट आणि सिंगल वरतीच मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. बघा, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस रात्रीचा खेळ असणार आहे आणि फायनल्स आपल्याला पाहायला मिळतील. रेग्युलर क्रिकेटच्या ज्या सेमीफायनल्स असतील त्या ए वर्सेस बी आणि सी वर्सेस डी अशा असणार आहेत. याची नोंद घ्यायची आहे. चला, उद्याचा जो शेड्यूल आहे मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. उद्या ठीक सायंकाळी 6 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करू आणि पहिलाच सामना 40 प्लसचा फायनलचा सामना असेल, याची आपण नोंद घ्या. चला, पुढील षटक आणि षटक क्रमांक 4. हो, मॅजिकलला पुन्हा मात्र इथे बोलवलं आहे दुसऱ्या स्पेलमध्ये आणि आय थिंक कॅप्टनने सांगितलं होतं की कदाचित आपण मॅजिकलला 2 षटकांचा स्पेल आम्ही देणार आहोत. पहिलाच बॉल ऑन सेला टर्न केलाय, चेंडू चालला ती लॉंग ऑन वरती. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 11 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे या डावामध्ये. पाटील डेव्हलपर्स बापगाव संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे. नॉकआउट मॅच जिंकणारा संघ हा पुढे वाटचाल करेल. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली आहे पवनपुत्र ब्लास्टर्स पीसी टीमनं, परंतु पलटवार करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत आणि सुरुवातीला जे फलंदाज टार्गेट घेऊन आले होते ते कुठेतरी आता रिवाईज करावं लागणार आहे फलंदाजांना, कारण 5 फलंदाज फार स्वस्तात तंबूत परतलेत. त्याच्यामुळे कुठेतरी सुरुवातीला त्यांनी विचार केला असेल 55-60 धावांचा, पण आता 45 पर्यंत पोहोचले तरी देखील ती चांगली रिकव्हरी असणार आहे. हो, परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रमाणे फटके खेळावे लागतील आणि तो फटका आलाय क्लासिकल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. रिंगाला 4 धावांसाठी चौकार. ग्रेट शॉट. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता हा. बॅकफुटला गेला फलंदाज, जागा बनवली ओमकारनं आणि त्यानंतर जबरदस्त बॅकफुट पंच थ्रू द कव्हर्स. सर्कलमध्ये फिल्डर होता, त्याचा प्रयत्न थोडासा अपुरा वाटला आणि बॉल अगदी वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महत्वाचा चौकार ओमकार दळवीच्या बॅटमधून. हो, आणि तेच मी जे म्हटलं होतं की ओमकारला जर इथे चांगल्या प्रमाणे जर इतरांनी साथ दिली तर मात्र आय थिंक 50-55 पर्यंत हा टोटल जाऊ शकतोय. आणि इथे मात्र विजूच्या अगेन्स्ट पहिला चौकार. हो, शपल होऊन मात्र या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु समोर मॅजिकल आहे, एवढाही तुम्हाला मात्र रूम तो देऊ शकत नाहीये. त्यांनी मात्र या सीझनमध्ये अगदी फसलेले सामने मात्र बाहेर काढलेले आहेत आणि तो नॉलेज आता मात्र त्याच्यापर्यंत चांगला आलाय. थोडा इम्प्रोवाइज पद्धतीनं यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि असं वाटलं की अगोदरच ठरवून बसला होता फलंदाज. या अगोदर आपण बघितलं की त्याने बरोबर बॉलच्या मेरिटवर फटका खेळला होता, त्याचा त्याला फायदा झाला, परंतु यावेळेला फटक्याची निवड चुकली. स्वीप केलाय, जमिनी मार्गाने बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. फंबलिंग, बॅकअपसाठी दुसरा फिल्डर पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. हो, सागरनं सोडला आणि त्याच्यानंतर बॅकअपसाठी फिल्डर आला आणि 2 धावा मात्र तिथे वाचवलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. 2 रन्स तर बॅटरने कंप्लीट केल्या,
परंतु 2 रस वाचवल्या गेल्या आणि काही आतापर्यंत स्पेल राहिलाय. 11 धावा खर्च केल्या, एक सफलता, 2 चेंडूचा अजूनही मात्र इथे खेळ बाकी. विजूच्या स्पेलमधील व खोदून काढलाय, परंतु जागेवरती चेंडू थांबला आणि त्यामुळे मात्र सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी पुन्हा जोडली गेली. 29 धाबा फलकावरती. अजय अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत. एक्झॅक्टली किती धाबा येणं गरजेचं आहे की जेणेकरून पाटील डेव्हलपर्स बापगावचे गोलंदाज फाईट बॅक देऊ शकतात. मी मगाशीच उल्लेख केला की कुठेतरी 45 पर्यंत जरी पोहोचले तरी देखील ती चांगली रिकव्हरी असणार आहे आणि आता तिथपर्यंत पोहोचण्याची संधी आहे असं दिसतंय. पण त्यासाठी देखील अजून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 7 बॉल्समध्ये किमान आणखी 16 बनवावे लागतील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडंसं अपील झालं, बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर एका अप्रतिम षटकाची आणि स्पेलची समाप्ती केली विजय तरेनं. 2 ओव्हर्समध्ये 12 धावा देत 1 गडी बाद केला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 बाद 29. पाटील डेव्हलपर्स बापगाव. जबरदस्त गोलंदाजी या पवनपुत्र ब्लास्टर पीसीच्या वतीनं मात्र आपण पाहिले आणि हे तुम्ही फ्लेक्स पाहू शकाल मान्यवरांचे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वैभवजी पाटील, गणेशजी भजागे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये आता किती धाबा इथे जोडल्या जाणार. फिल्डिंग लावून घ्या पवनपुत्र ब्लास्टर पिसे. श्याम शांतारामजी दलवी, माजी सरपंच देवरुंग यांचा तुम्ही बॅनर्स पाहू शकाल. विद्यमान आय थिंक माजी उपसरपंच बाळरामजी घोडे, ग्रामपंचायत देवरुंगपाडा. वीरेनजी दयानंद चोरगे यांचा तुम्ही हा फ्लेक्स पाहू शकाल. या स्पर्धेचे आधारस्तंभ दयानंद दादा चोरगे. चला शेवटच्या ओव्हरला लगेच सुरुवात करायची आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचा आम्ही धन्यवाद करतोय. असंच तुमचं प्रेम आमच्याकडे आमच्यावरती राहू द्या, कारण आपली जबाबदारी आहे स्पर्धा सफल होण्यासाठी. जर असा तुमचा प्रेम राहिला तर पुढच्या पर्वामध्ये अजूनही आम्ही काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न करू. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पिछे संघ जास्त वेळ होतोय आणि यानंतर अजूनही मात्र 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र लगेचच खेळणार आहे रोशन स्पोर्ट मुठवत संघाच्या विरोधात. तर आपणही रेडी राहा. शेवटचं षटक आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती अजय भामरे मॅन फ्रॉम मुठवल सामना करतोय ओमकार दलवी. हो, पहिलाच बॉल कट केला, शॉर्ट थर्डला बीट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे मिस फिल्डिंग. सिंगलला रूपांतर पाहिलं तर या ठिकाणी डबल मध्ये देण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा स्ट्रायकिंगला मात्र ओमकारला आपण पाहतोय. 31 धाबा फलकावरती. आणि एक छोटेखानी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. मयुरेश पाटील आणि ओमकार दळवी या दोघांच्या दरम्यान 17ला 5वा धक्का बसला होता. 14 धावांची भागीदारी आतापर्यंत 6व्या गड्यासाठी. शेवटचे 5 बॉल्स बाकी. अजित पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय, परंतु फिल्डरला बीट करता आलेलं नाहीये. मिड ऑफला चांगली फिल्डिंग. 1 धाव मात्र वेगानं पूर्ण केली गेली. शेवटचं षटक आहे. चौकार षटकारांची अपेक्षा असते प्रेक्षकांना देखील फलंदाजांकडून. मात्र पहिले 2 बॉल चांगले टाकलेत गोलंदाज अजयनं. येस, आणि चांगला क्षेत्ररक्षण आपण सागरच्या वतीने पाहिलं. त्याच अँगलला मात्र त्यांनी फेकी केली आणि भरपूर वेगानं मात्र ती सिंगल धाव दोघांनी कंप्लीट केली. ओ स्टँडर्ड डिलिव्हर, काय फटका खेळला मयुरेश पाटीलला. चेंडू सरळ जाऊन धडकला स्क्रीनवरती. 6 धावांसाठी षटकार. लाजवाब फटका मयुरेशच्या बॅटमधून. हा थोडासा पुढे टाकलेला बॉल होता, मात्र खरं तर थ्रू द लाईन मारलाय. अगदी सरळ बाणाप्रमाणे गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरिता षटकार. कडक कडक पूर्णपणे ताकद या फटक्यावरती जोडली. पुन्हा मात्र या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाला मिळतोय, परंतु शॉर्ट स्टॅक ओव्हरला क्षेत्ररक्षक आहेत सागरच्या रूपानं. चांगला स्टॉप सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या वतीने 39 धाबा फलकावरती. आणि अजय अजूनही 2 बॉलमध्ये किमान एक फटका. हो, तो प्रयत्न तर असणारच आहे. 2 बॉलमध्ये 2 मारण्याचा प्रयत्न असणार आहे, पण यश मिळेल की नाही ते पाहावं लागेल. ओमकार ऑन स्ट्राईक. लो फुल टॉस समोर उडवलाय. टायमिंग तेवढं विशेष नाहीये. लॉंग ऑफला बॉल पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि इथे बॅटर पोहोचेल का. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. रनआउटचा अपील.
फायटिंग टोटल पर्यंत तर पोहोचलेले आहेत पाटील डेव्हलपर्स बापगाव संघ. ज्या प्रकारच्या कंडिशन्स आहेत विकेटमध्ये, जे बदल आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत ते पाहता हा सामना देखील रंगतदार होऊ शकतो. पण इथे बघायचं आहे दुसरी धाव कंप्लीट झाली आहे की नाही. चेक करतात आमची टीव्ही पंच. फार फार क्लोज निर्णय आहे. अगदी स्लो मोशन मध्ये तुम्ही रिप्ले पाहू शकाल. दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र झालाय. एक रन तर कंप्लीट आहे, परंतु इथे 2 रन्स कंप्लीट आहेत का आता मात्र इथे चेक केला जातोय. चला इसके एंटरटेनमेंट आहे आपल्या सोबतीला शंकरजी गुलवी, म्हणजे खरे आता दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. आधी स्क्वेअर ऑन अँगल आपण बघितला होता, आता फ्रंट ऑन व्ह्यू तिकडे दाखवला जातोय. डेंजर एंडला आपण बघतोय फलंदाज मयुरेशला. या दोघांनी चांगली भागीदारी रचली आहे. 5 फलंदाज फार लवकर बाद झाले होते. 17ला 5 अशी नाजूक अवस्था होती एक वेळेला पाटील डेव्हलपर्स बापगाव या टीमची या मॅचमध्ये, परंतु तदनंतर दोघांनी चांगली भागीदारी रचली आहे. इट्स नॉट आउट. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 40च्या पार पोहोचली आहे. 41 धावा फलकावर लागत आहेत. शेवटचा बॉल बाकी. आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र ओंकार दलवीला आता इथे या स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. 2 रन्स 41 धावा फलक्यावरती. ओहो, परफेक्टली ब्लॉक आणि खोदून काढलाय. पुन्हा मात्र या ठिकाणी सागर वेगाने आला आणि पुन्हा 2 रन्स मात्र त्या ठिकाणी. सॉफ्ट सिग्नल तर पंचांचा आउट आहे, परंतु इकडे पुन्हा चेक करावं लागेल. चला पुन्हा टीव्ही पंच ना मात्र इथे बिझी ठेवलाय. एक रन्स जरूर या ठिकाणी कंप्लीट तर केले आहे, परंतु सागरचा मात्र जबरदस्त थ्रो आणि असं वाटतं की इथे सुद्धा मात्र या ठिकाणी बॅटर आय थिंक लगभग या ठिकाणी सेफ आहेत. 2 रन्स शेवटच्या चेंडूवरती ऍड केल्या जातील, म्हणजे या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा फलक्यावरती आणि 44 धावांचं लक्ष्य असेल टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघासमोर.
चेक. धन्यवाद योगी पाटील सर, धन्यवाद अजय घरत सर. स्वागत आहे पुन्हा सर्वांचं आमने लोनाड प्रीमियर लीग 2026. सध्या सामना सुरू आहे. नॉकआउटचा सामना. जो जिंकेल त्याचा प्रवास सुरू राहणार आणि जो पराभूत होणार त्यांचा प्रवास मात्र या स्पर्धेतून येथेच संपणार. पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि एका बाजूला संघ तुम्ही पाहतात पवनपुत्र ब्लास्टर्स पीसे. कैलास पाटील अँड प्रसाद पाटील फॅम टीम. पवनपुत्र ब्लास्टर पीसे अँड टीम तुम्ही पाहता सध्याच्या घडीला. एका बाजूला पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विकेशेट पाटील, जयदेशे पाटील फॅम टीम. सातत्याने ELPL मध्ये तो संघ आपल्याला खेळताना दिसतो, परंतु प्रदर्शन आज कुठेतरी या दोन्ही टीमचं थोडंसं लो पाहायला मिळालंय. मात्र या मॅच मध्ये 44 धावांचं लक्ष उभारण्यात आले. लक्ष चांगलं उभारलं गेलंय. धावांचा पाठलाग होत नाही आपण बघतोय सध्या, आणि त्या परिस्थितीमध्ये 44 लक्ष हे चांगलं लक्ष आहे. आदित्य शेलार आणि त्याच्या सोबतीला सागर वनगा. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि षटक क्रमांक पहिलं ओमकार दळवी बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला क्लासिकला फटका मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन सीमारशीच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती येतोय आदित्यच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. ओव्हर द मिडॉन चौकार त्या ठिकाणी प्राप्त करत असताना बॅटर आदित्य तसं एक क्लासिकल खेळाडू आहे. ते बघा ना, सुरुवात चांगली राहिली होती. सागरच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी 12 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर विजयचं षटक जबरदस्त पाहायला मिळालं. ओ परफेक्ट यॉर्कर, डिफेन्सिव्ह फटका, मिड ऑफ कडे बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. विजयनं पॉवर प्लेमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर नरेश शेलार आला आणि त्यानं धावा खर्च केल्या 5, गडी बाद केले 3, आणि त्याच्यानंतर पुन्हा विजूकडे गोलंदाजी देण्यात आली. 2 षटकांचं विजूचं स्पेल इकॉनॉमिकल राहिलं. 12 धावा खर्च करत असताना 1 सफलता त्याला मिळाली आणि अंतिम ओव्हरमध्ये अजय बांबरेनं 14 धावा जरूर खर्च केल्या. 43 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 44 लक्ष ठेवण्यात आलं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि इथे कॉट अँड बॉल. विकेटचा पतन, धक्का लागतोय पहिला. खेळायचं होतं खरं तर या ठिकाणी कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. बॅटची इनर एज आतली कडा लागली आणि बॉल सरळ गोलंदाजाच्या दिशेनं आलाय आणि ओमकारला मिळाली आहे पहिली सफलता. विकेट्स घ्याव्या लागतील आणि तो प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय सध्याच्या घडीला. बॅटच्या आतली कडा लागत असताना सरळ बॉल आला गोलंदाजाच्या दिशेनं आणि ओमकारनं तिथे मात्र कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. दीपेननं सुरुवात चांगली मिळवून दिली होती, परंतु तदनंतर एकाही बॅटरला मोठी इनिंग साकारता आली नाही आणि त्यानंतर ओमकार दळवीच्या बॅटमधून 15 धावा आल्या आणि शेवटला मयुरेशने एक षटकार मारला. न्यू बॅटर राम चौधरी येतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती, बट लुझिंग काउसमध्ये इनिंग्स आपल्याला बघायला मिळाली. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण सामना. जो जिंकेल तो संघ पुढे जाणार. रोशन स्पोर्ट मुठवलच्या विरुद्ध खेळेल. ड्राईव्ह करण्यात आला. फुल टॉस, मिडॉनला फिल्डर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट बॉल जर कलेक्ट करतोय फिल्डर तर ही धाव मुश्किलच, कठीणच होती, परंतु तेथे मिळाली 1 धाव. रामनं एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे आणि संघाची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सागरनं पहिल्या मॅच मध्ये सुरुवात तर चांगली केली होती, परंतु इथे तो लवकर बाद झालाय.
ओ बॅटची कड, बॉल हवेत. गोलंदाजानं प्रयत्न केला होता, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आदित्य शेलारचा, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 7 या आकड्यावरती. ओमकार ॲज आयकॉन म्हणून खेळतोय पाटील डेव्हलपर्स बापगाव टीम मधून. आणि एका बाजूला तुम्ही पाहतात विनय पाटील, टॉलमॅन ऑफिसे. या मॅच मध्ये कसं आहे ना की पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला कमबॅक करायचं असेल तर अर्ली ब्रेक थ्रू, लवकरात लवकर विकेट्स जर तुम्ही इथे प्राप्त केल्या तरच तुमचं कमबॅक इथे होऊ शकतं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. स्वीप करायचं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हा सरळ निघून जातोय विकेट किपरकडे. डॉट बॉल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपलाय. चांगला स्टार्ट मिळून देत असताना आपल्या टीमसाठी फक्त धावा खर्च केल्या त्या 7, गडी प्राप्त केल्या 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. ओमकार दळवीनं पवनपुत्र ब्लास्टर टीमची टोटल 7. शेवटचा ग्रुप आज ग्रुप डी च्या मॅचेस आणि उद्या फायनल नाईट. फायनल नाईट मध्ये 2 सेमीफायनल्स, त्यानंतर 40+ फायनल, त्यानंतर एक्झिबिशन मॅचेस आणि त्यानंतर ALPL सीझन 3 ची मेगा फिनाले. आतापर्यंत 3 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला. पहिल्या दिवसातून ग्रुप ए चा आपण संघ बघतोय जिजाऊ चौधरपाडा, त्यानंतर दुसऱ्या दिवसामधून ग्रुप बी मधून विरेन स्पोर्ट एवई टीमनं सेमीफायनल मध्ये जागा बनवली आणि ग्रुप सी मधून स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघानं सेमीफायनल मध्ये जागा बनवली आहे. तर ग्रुप डी मधून कोण पोहोचणार? जानू स्पोर्ट इताडे ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला आहे. सेकंड ओव्हर रिव्हर एंड कडनं गोलंदाजी मार्कवर येतोय ललिश पाटील, मॅन ऑफ क्रायझिस. पिकअप शॉट ऑन साइडला उडवला बॉल, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. झेलचा प्रयत्न त्यानं केलाच नाहीये. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी मिळतील. आदित्य चेंडूच्या मेरिटवर खेळतो, आपण नेहमीच आदित्यला बघितलं, त्याचा क्लास झळकतो नेहमी बॅटिंग मध्ये. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 9 या आकड्यावरती. हळूहळू तर समीकरणाचा विचार केला तर पर ओव्हर जवळपास 9 धावा जोडाव्या लागणार आहेत हा सामना जिंकण्याकरिता. आणि पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी ललिश पाटीलच्या विरुद्ध आल्या 2 धावा. डगआउट मध्ये काही सिनियर खेळाडू देखील आपण पाहतो, सत्यवान शेलार असेल, कैलास पाटील असेल. सोडून दिलाय चेंडू, ऑफ स्टंपच्या दिशेनं बॉल होता, बाउन्स चांगला प्राप्त करत असताना येते डॉट बॉल. कुठल्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. आदित्यचं जजमेंट थोडंसं चुकलं असं आपण म्हणूया. 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम पवनपुत्र ब्लास्टर्स. ललिश तयार, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बॅटची एज घेत असताना बॉल मागे विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये येतोय. कोणत्या प्रकारे चुकी त्यानं केलेली नाहीये आणि खेळाडू बाद झालाय. हा दुसरा धक्का लागतोय पीसे संघाला. कम बैक कर चुके, लौट चुके अब इस मुकाबले में पाटील डेव्हलपर्स बापगाव टीम, असंच आपण म्हणू शकतो. या ठिकाणी 2 खेळाडू त्या ठिकाणी बाद झालेत आणि आता हळूहळू दबाव वाढवण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाजी करणाऱ्या संघावरती. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय 4थ्या क्रमांकावर केतन गोडे. केतन गोडे या अगोदरच्या सामन्यामध्ये 0वर आउट झाला होता, परंतु आता मागे काय घडलंय पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये काय झालेलं आहे त्या गोष्टी आता विसराव्या लागतील. पुढे आपण संघासाठी काय करू शकतो ह्या गोष्टींचा आता इथून विचार करावा लागणार आहे. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल, डीप मध्ये मिड विकेट आहे, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर देखील सेट करण्यात आला केतनसाठी आणि एक फील्डर लॉंग ऑनला. 3 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर. 1 वाजून गेले तरी देखील आपण पाहतो की अजूनही काही प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, या सोहळ्याचा आनंद घेत आहेत.
ड्राईव्ह केल्या ऑन साईडला अगदी व्ही मध्ये एक्झिक्यूट करण्यात आलं. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धाव्याने केतननं या स्पर्धेतील आपली पहिली धाव जोडली आहे. सौमिक केबल नेटवर्क खेळाडू कक्ष तुम्ही पाहताय. त्यानंतर संजय पाटील मिठाईवाला खेळाडू कक्ष देखील या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, जबरदस्त पंच पाहायला मिळतोय रामचा. फिल्डर येत आहे डीप मध्ये पॉइंटला. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके खेळतोय सध्या राम देखील. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे गेली आहे 12 या आकड्यावरती. 19 मध्ये करायच्यात 32 धावा. सांगितलं होतं ना की 40च्या वर धावा 45 पर्यंत तुम्ही एक फायटिंग टोटल बनवाल आणि ती फायटिंग टोटल आता मैदानावरती आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यावरती फाईट बॅक आपल्याला बघायला मिळतोय पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमचा. स्विंग ॲट बेस, प्ले ॲट बेस, अनदर फाईन डिलिव्हरी हिअर. व्हॉट अ बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा, 2 विकेट्स, येणारे 18 बॉल. 32 ची गरज आहे. मॅच बनली आहे. मॅच ऑल, मॅच इज स्टील ऑन नाव. दोन्ही बाजूने आता सामना 50-50 अवस्थेत. खेळ क्रिकेटचा आहे ज्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या छोटी नसते. 44 लक्ष होतं आणि ते लक्ष आता फार मोठं वाटू लागलंय. कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 12 धावा बनवता आल्यात. केतन आणि राम ही जोडी आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये आपण पाहतो की अजूनही विनय पाटीलचं येणं बाकी आहे, जो विध्वंसक बॅटर आहे. सागर फुलोरेचं येणं बाकी आहे, तोही विस्फोटक बॅटर आहे. परंतु सध्या जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आहेत ना, त्यांना इथून आता भरपूर काही करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. दोघांमध्ये तर जरूर टॅलेंट आहे. त्या कॅलिबरचे ते दोघे बॅटर आहेत. राम आणि केतन आपापल्या गावच्या टीमसाठी त्यांनी नेहमीच चांगला केस साकारलाय. परंतु हे फ्रँचायझी बेस्ड क्रिकेट आहे, ALPLचं क्रिकेट आहे, जिथे दबाव, जिथे आव्हानं फार मोठे असतात. तुमचं धैर्य, तुमचं शौर्य, तुमचं सामर्थ्य, सर्व गोष्टी पणाला लागतात आणि आता गोष्टी आता इथे तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील, दाखवाव्या लागतील. रिअलाइज झालं असेल आता राम मनातल्या मनात विचार करतोय की मला इथून काय खेळ करायचा आहे. चला वेळ जास्त होते. पंच आता नक्कीच आपण देखील वॉर्न करत राहा. चला फर्स्ट वॉर्न आलेली अंपायर कडनं. आताच म्हात्रे सरांनी सांगितलं सेकंड वॉर्निंग नसेल पेनल्टी असेल. दीपेन केने गोलंदाजी करण्यासाठी. दीपेनचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. हार्ड लेंथला सातत्याने दीपेन हिट करतो. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल. There is a chance of run out and batter goes back to dugout. Big wicket Ketan Gode back to the dugout now. One more wicket down. Third wicket goes down now here. Ketan Gode त्यानं प्रयत्न केला होता दुसऱ्या धावेचा आणि तो त्या ठिकाणी आउट झालाय. दीपेन केने पहिलाच बॉल आउटसाइड द ऑप्शन, हार्ड लेंथचा हिट करणारा अक्रॉस द लाईन एक्झिक्युशन डीप मध्ये मिड विकेटला बॉल आणि दुसरी धाव खरं तर घेणं कठीण होती आणि मला वाटतं की कदाचित हा प्लॅन देखील असावा. विनयचं येणं बाकी होतं आणि त्याच्यासाठी हा प्लॅन देखील असावा. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला वेळोवेळी तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू असणं गरजेचं असतं. तिसरा धक्का लागलाय. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. दीपेन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. 17 चेंडू 31 ची गरज आहे. समीकरण भरपूर कठीण होत चाललंय आता हळूहळू. गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी असं आपण नक्की म्हणू शकतो या मॅच मध्ये. विनय पाटील टीमचा आयकॉन खेळाडू, ज्या खेळाडूविषयी आपण चर्चा करत होतो तो आलाय आणि त्याने बॉलला पाठवलाय सर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. विनय पाटीलचा पहिला वार, फ्लॅट सिक्सर. पुढे टाकला, अगदी ओव्हर पिच होता आणि त्याला भिरकावून दिलं सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा भव्य सिक्सर हा विनय पाटिल है, जिनके सामने ना हवा काम करती है ना किसी की दुआ काम करती है. पहिल्याच बॉलवर आक्रमण.
16 बॉल आणि आता 25 हे समीकरण दीपेन केनेचं स्वागत केलंय. एका मोठ्या फटक्यानं पूर्णपणे सामन्याचं गणित बदललं. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात. एक एक मुवमेंट कॅप्चर प्रत्येक जण करतो आणि प्रत्येकाला इथून प्रत्येक मुवमेंट जिंकायची असते. दीपेनला पलटवार करावा लागेल. ओ हो हो हो, बॉल हवेत. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे दीपेन केनेला. विनय पाटील वाघाची शिकार. विनय पाटीलला बाद केलाय. या मॅच मधील सर्वात मोठी विकेट प्राप्त करत असताना दीपेन केने. विनय बॅक टू टेक आउट. सेलिब्रेशन सुरू झालंय पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमचं, कारण विनय पाटीलला माघारी पाठवलंय. फ्लॉप शो राहिला. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. हा बॉल थोडासा बॅटच्या वर लागला. अक्रॉस द लाईन एक्झिक्यूट करायचं होतं. ललिश पाटील डाऊन द बॉल, सेफ देअर हँड अँड he taken a very good catch. And after catch त्याचं सेलिब्रेशन बघा. पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमचा विचार केला तर निलेश सुद्धा संघामध्ये आहे. एक सिनियर खेळाडू आहे. परंतु निलेश मला वाटतं फलंदाजी करण्यासाठी आलाच नाही. या वर्षामध्ये चांगला फॉर्म आहे निलेशचा. विनय पाटील बाद झाला आणि आता सागर फुलोरे आलाय. एकापेक्षा एक बेस्ट क्रिकेटर, बेस्ट बॅटर्स टीम पवनपुत्र ब्लास्टर्स आमने संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पीसे संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि आमनेचा सुपरस्टार सागर फुलोरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. दीपेन केने. ओ स्कीट बॉल निघून गेला कीपरकडे. ते सर्रार फुल अँड स्ट्रेट. आमनेचा सुपरस्टार तर एका बाजूला भावळेचा अपकमिंग यंगस्टर आहे दीपेन केने आहे. डॉट बॉल त्याच्या वतीनं बघायला मिळतोय आणि आता 19ला 4. स्थिती थोडीशी आता आपल्याला भारी भक्कम बघायला मिळते. ती पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची 14 मध्ये करायच्यात 25 धावा. ओ हो हो हो, आता कुठेतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. फुल टॉस होता आणि पंचांनी भीम नो बॉलचा देखील इशारा जरूर दर्शवलाय. संधी मिळाली आहे फलंदाजांना. नो +2 3 धावा त्या ठिकाणी मिळतात. दीपेननं कुठेतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता आणि मला असं वाटतं की बॉल त्याच्या हातातून निसटलाय की पाहूया आपण रिप्ले मध्ये. बट देर इज अन एक्सक्यूज. कारण तुम्ही देऊ शकत नाही, रिझन्स काहीच सांगू शकत नाही. चूक झाली आहे, चूक मान्य करावीच लागेल. भीमर खूपच खराब चेंडू होता. सागरला मात्र फायदा घेता आला नाही तेवढासा, कारण थोडासा स्लोवर देखील बॉल होता. त्याच्यावर मोठा फटका येऊ शकला असता. आणि आता 14 मध्ये करायच्या त्या 22 धावा. फ्रीटचा बॉल असेल. एक धावेला फार महत्वाचं फ्रीट बॉल आहे. सागर स्ट्रायकिंग एंडला. ओ फ्रीट परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर लेन. फ्रीट बॉलवर फायदा घेता आला नाहीये दीपनचा. हा येतोय कमबॅक. 13 बॉल 22. समीकरण हळूहळू कठीण होत चाललंय. पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगावचे समर्थक मोठ्या संख्येने, पिसेकर देखील मोठ्या संख्येने. 13 बॉल 22 धावांची आवश्यकता. आणखी एक फुल लेंथ बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला बॉल येतोय. त्याच्यावरती एक धाव मिळाली आहे. खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं की त्या ठिकाणी डायरेक्ट हिट लागलाय. टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आली आहे. सॉफ्ट सिग्नल. नॉट आउट.
चला सागर फुलोरे यांच्यासाठी प्राइज लागतंय. एका ह्या डावामध्ये जर आपण सागर फुलोरेच्या बॅटमधून 2 सिक्सर जर सागर खेळतो तर भाविश मात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. आणि पहा नाबाद आहे बॅटर. थोडीशी धडकी जरूर भरली होती परंतु आता सामना आलाय शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये आणि आता 12 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या 20वा. 12 balls are remaining and 20 more to win. दीपेनच्या ह्या षटकामध्ये एकूण 12 धावा आपल्याला बघायला मिळाला. एक षटकार देखील आला. त्यानंतर आपण पाहतोय की विकेट विनयची प्राप्त केली. तदनंतर नो बॉलवर 2 धावा देखील आपल्याला बघायला मिळाला. मिक्सअप भरपूर बघायला मिळाला या षटकामध्ये. व्हेरिएशन्स देखील बघायला मिळाले परंतु आता 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणाऱ्या सामना जिंकण्याकरिता हे समीकरण दिसायला पेपरवरती सोपं आहे परंतु प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये हे समीकरण पूर्ण करायला खूपच कठीण काम आहे. एक यशस्वी स्पर्धा आमने लोणाड प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. अतिशय भव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचं स्वरूप आपण बघतो की या विभागातील वर्ल्ड कप म्हणून आता या स्पर्धेकडे बघितलं जात आहे. पेनल्टीमेट षटक आहे. गोलंदाजी करण्यासाठी ललेशकडे चेंडू सोपवलाय. ड्राईव्ह करण्यात आला. शॉर्ट एक्सच्या कव्हरला फिल्डिंग चांगली होते. फक्त एकच धाव. सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना आणि धावफलक आता पुढे नेलं आहे. त्या ठिकाणी 25 आकड्यावरती 11 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्याकरिता 19 धावांची आता आवश्यकता आहे. 11 balls are remaining and 90 more run to win. आने वाली 11 गेंदे 19 रनों की अभी भी जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. ही मॅच बनली आहे. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. झेल सुटलाय. कॅस्ट्रॉपचे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. संधी होती. जीवनदान मात्र मिळालं त्या ठिकाणी फलंदाजाला आणि त्याच्यावरती पुन्हा 2 धावा मिळतात. सागरला सातत्याने त्या ठिकाणी संधी मिळते आणि येणाऱ्या काळात ते फार कठीण पडणार आहे. धोकादायक ठरणार आहे कारण सागर फुलोरे एक वन ऑफ द ग्रेट बॅटर, वन ऑफ द ग्रेट फिनिशर आणि त्याला अशा प्रकारे जर तुम्ही जीवनदान दिलं तर मग तुमच्या टीमसाठी भरपूर कठीण होणार आहे. थोडीशी नाराजी आपल्याला नक्कीच बघायला मिळते. ती म्हणजेच विकी शेठ पाटील, जयदीप शेठ पाटील यांच्या चेहऱ्यावर. कारण आज क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी नाराज केलाय. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट. जशास तसं उत्तर तोडीस तोड खेळ पाहायला मिळालाय. ललेश पाटील ओहो हो यावेळेला पुन्हा हवेत परंतु आता फायटर मॅन आहे. मॅन ऑफ क्रायसिस संकट मोचक ललेश पाटील आहे. त्याच्याकडून चूक होणार हे शक्यच नाही. फलंदाज बाद होतोय. सागर फुलोरे मैदानाच्या बाहेर. विकेट त्या ठिकाणी फायनली मिळाली आणि ते 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. पवनपुत्र ब्लास्टर संघाचं स्वप्न या स्पर्धेमध्ये आता असं कठीण वाटू लागलंय की फलंदाजांनी त्यांच्या नाराज केलाय परंतु पिक्चर अभी बाकी आहे असं आपण नक्कीच म्हणूया. ज्या प्रकारे लढत पाहतोय 9 चेंडू आणि आता इथून जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा. नरेश शेलार आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ललेश पाटील तयार. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ फोर्स केलाय समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. राम अजूनही मैदानात आहे आणि रामचं काम त्यांना आतापर्यंत योग्य केलेलं नाहीये. ज्या कामासाठी त्याला आणलेलं आहे आतापर्यंत त्यानं बॉल फेस केलेत 5 आणि फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 8 चेंडू 16ची गरज. चेसिंग कठीण आहे. या क्रीडा स्पर्धेचा आपण विचार केला तर चेस डाऊन करणं भरपूर कठीण झालंय. 8-16 शफल झालाय. फ्लिक करायचं होतं परंतु बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. जणू काय एखाद्या थिएटरमध्ये नाटक सुरू होण्या अगोदर जसं पडदा ओपन करतात तसाच पडदा खोलला रमेश म्हात्रे सरांनी. चेंडू शिल्लक आता 8. 15 धावांची गरज. समीकरण आपण बघितलं होतं 5 ओव्हरमध्ये 44 करायच्या होत्या परंतु आता 8 मध्ये 15.
ओहो बॅटची आतली कड होती मात्र कीपर साठी थोडंसं कठीण होतं. स्वतः डावीकडे जाऊन बॉल घेण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु त्या चेंडूवरती आली आहे एकच धाव आणि आता 7 मध्ये 14 बाकी आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती राहणार हा प्रश्न आता या बॉल नंतर आपल्याला सुटताना दिसेल. पडला प्रश्न. 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. इनसाइड एज अगदी आपण पाहिलं समीकरण 2 ओव्हरमध्ये करायचं होतं 20 12 मे 20 11 मे 7 बॉल 14 महत्वपूर्ण बॉल हवेत आहे. जेलची संधी आहे आणि पकडलाय जेल त्या ठिकाणी. मयुरेशनं काम तमाम नरेश शेलारचा आणि आता मॅच मध्ये सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. 14 धावांची गरज. सौमिक केबल नेटवर्क खेळाडू कक्षामध्ये आता आनंदाचं वातावरण कारण त्या ठिकाणी विकी शेट पाटील आणि जयदीप पाटील विराजमान आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. 6 बॉल 14 ची गरज. एकीकडे धडकी भरली कैलास पाटील आणि प्रसाद पाटील यांना कारण सामना सोपं दिसत होता परंतु पुन्हा एकदा सिद्ध झालाय क्रिकेटचा खेळ पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. ए पहा या ठिकाणी आपण पाहतोय लगेचच दाखवलं जातं. आर्यन मेहर देखील आमचे फ्री स्पॉन्सर वसीम सिंधू देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जयदीप पाटील विकी शेट पाटील देखील उपस्थित आहेत. शेवाळी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. सुपर सपोर्ट फ्रॉम ऑल बापगाव टीम. सागरजी शेवाळे यांना देखील आपण बघतोय. वसीम सिंधू आमचे मॅन ऑफ द सिरीज फ्रीज स्पॉन्सर. आर्यन मेहर देखील आणि बाउंड्री बॉय योगेश इज देअर ऑल्सो. 6 बॉल आणि 14 ची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. वेळ घेत आहेत. शेवटचे 6 बॉल आणि आता शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये सोपवले जाणार. मयुरेश जाणार की पवनपुत्र ब्लास्टर या स्पर्धेमध्ये पुढे जाणार. राम चौधरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. टीमचा चॉईस खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडला आणि नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. बॉल तयार. मयुरेश फोर्स करायचं होतं. इथे देखील बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल आला. एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबाची संधी आणि इथे आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. प्रेशर दबाव आता इथे झेलता आलेला नाहीये आणि रामचं काम तमाम. आणखी एक धक्का. केपी व्हाट अ मॅच. कडक कडक केडीके. कदाचित सुनील पवार इथे हवे होते. कडक 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 केडीके. जबरदस्त. आमचे सहकारी समालोचक आहेत. उद्या कदाचित मनोज कारवे सर येण्याची शक्यता आहे. 5 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे. 5 balls are remaining at 30 balls on to win. अब यहाँ से आने वाली 5 गेंदे अनंता जी 13 रनों की जरूरत है. क्या मुकाबला बना है. आग लग चुकी है पूरे मैदान में. दोनों तरफ से तूफान आता हुआ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मयुरेश. विजू आलाय आणि विजूना पिकअप शॉट बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजय पाटील मिठाईवाला डगआउट मध्ये येणारा चौकार. ये विजू सिर्फ गेंदबाजी नहीं बल्कि बल्लेबाजी भी कर सकते हैं. बढ़िया स्ट्रोक बढ़िया पिकअप. 4 रन. अब 4 में 9 रन. आने वाली 4 गेंदें 9 रनों की जरूरत. क्या मुकाबला हो रहा है. बढ़िया बढ़िया मुकाबला. और हमारे साथ दर्शक काफी संख्या में जुड़ चुके हैं. काफी ढेर सारी शुभकामनाएं दोनों भी टीमों के लिए आती हुई. आप सभी का स्वागत है.
चला विकी शेठ पाटील आणि जयदीप पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये दिले जातील आणि 9 धावांची गरज आहे. परंतु मी तर म्हणेन अजय सर विकेट हॅट्रिकची काही गरज नाही आहे. इथून हे जर षटक जरी डिफेंड जर केलं ना या धावा तरी पैसे द्यायला हरकत नाही. विकेट हॅट्रिकची इथे काय गरज आहे. मात्र आता विजय आलाय, विजयनं पुन्हा विजयाचं स्वप्न दाखवलंय. नावातच सर्व काही आपण बघतोय. 6 मध्ये करायच्या होत्या 14, त्यानंतर आता 4 मध्ये करायच्यात 9. पुन्हा एकदा बोल तयार मयुरेश. रिवर्सचा फटका बॉल हवेत आणि विकेट मिळवली एका. अपील जोरदार वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. यस इट्स गॉन बॅटर आउट. क्या बात आहे वसीम सिंधू. आणि असं वाटतंय की हा सामना जिंकला तर वसीम सिंधू यांच्या खिशातून नोटा निघतील. 3 चेंडू आणि आता इथून 9 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. बघा आयोजकांकडून एक महत्त्वाची सूचना आहे. ज्या कोणाला पारितोषिक द्यायची असतील ती सामना संपल्यानंतर आपण द्यायची आहेत. सामन्यामध्ये कोणी कॉमेंटेटरला डिस्टर्ब करू नये. परंतु आमचे आता टीम ओनर नक्कीच विकी पाटील आणि जयदीप पाटील करत आहेत तर त्यांचं आता आपल्याला नक्कीच अनाऊन्स करणं भाग आहे. परंतु दुसरं कोणी कृपया करू नका मित्रांनो प्लीज. 3 बॉल आणि आता 9 ची गरज आहे. वसीम सिंधू यांचं म्हणणं आहे की प्रत्येकी डॉट बॉलला 2,000. 3 बॉल 9 ची गरज आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय सत्या. नाम तो सुना होगा. सत्यवान शेलार. 8 झाल्या तर सुपर ओव्हर. ओ इम्प्रोवाइज क्रिकेट. बॉल हवेत. पल्लू स्ट्रोक स्कूप करायचा होता. निलेश पुन्हा चेंडूच्या खाली आलाय. आणखी एक झेल त्या ठिकाणी पकडले आणि फलंदाज बाद होतोय. सत्या बॅक टू डग आउट. बिल्कुल ये भी तो कह सकते हैं पल्लू खेलना चाहते थे लेकिन गेंदबाज तो काफी होशियार निकले. उन्होंने तो बल्लेबाज को पेवेलियन में भेज दिया. 2 चेंडू आणि आता 9 धावांची आवश्यकता आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. चला वसीमजी किती आहेत हॅट्रिकला. 3,000. ओके 2 चेंडू आणि आता 9 ची गरज आहे. परंतु इथे मी तर म्हणेन प्रयत्न चांगला केला होता सत्यवाननं. मागे खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण आपण बघितलं इन फ्रंट ऑफ द सेंटर किंवा समोर धावा बनवणं कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे बिहाइंड विकेट जाण्याचा प्रयत्न त्याने केला होता. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 9 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. इथे उपस्थित प्रेक्षकांना विनंती करतोय प्रत्येकी सामना शेवटपर्यंत जातोय. ALPL चा थरार आहे आणि अशाच मॅचेस जर होत राहिल्या तर ALPL चं 3 काय 30 पर्व आपण बघू यात शंकाच नाही. 40+ मध्ये देखील अशीच सिच्युएशन आली होती परंतु विजय केने भावळेचा सुपरस्टार ठरला होता आणि आता आलाय मैदानात अजय भामरे. हॅट्रिक बॉल देखील होता आणि इथे एक धाव मिळेल. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. धावबादची संधी आणि फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणि याच बरोबर मला वाटतं की सर्व बाद झालाय. ऑल आउट झालाय आणि हा सामना इथे जिंकलेला आहे पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव टीम न. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप 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 अभिनंदन अँड हार्ड लक टीम. पवन पुत्र ब्लास्टर पीसे. हार्ड लक प्रसादजी पाटील कैलास पाटील. चला वसीम सिंधू जर आता संपर्क साधा. त्याचबरोबर विकी शेठ पाटील आणि जयदीप शेठ पाटील त्यांना विनंती असेल की आपण मंचावर यावं. टॉस देखील केला जाणार आहे. रोशन स्पोर्ट मुठवळ आणि त्यांच्या विरुद्ध लढत तुम्हाला बघायला मिळेल ती पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. या स्पर्धेतून मात्र पवनपुत्र ब्लास्टर पीसे संघाचा प्रवास संपलेला आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात साहेब आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच
शनिदाजी पाटील आपले देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कैलास पाटील, प्रसाद पाटील, टीम ओनर आपलेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की आपणही 7 स्टार वरती विश्वास दाखवला, परंतु पुन्हा नव्यानं तुम्ही या स्पर्धेमध्ये याल हीच खात्री आजच्या दिवशी व्यक्त करतोय. धन्यवाद. Man of the match, Mr. Lalesh Patil, the fighter man of Devrung.